हॅलो फ्रेंड्स, आपण आपल्या एमपीएससीच्या राजपत्रित जो आहे 2024चा पेपर, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स बद्दल काही कन्फ्युजन होतं. म्हणजे आम्ही ज्याच्यावर ऑब्जेक्शन रेज केले होते त्याच्याबद्दल स्टील अम्बिग्युटी होती की काय करायचं आहे, आणि जर आणखी कर निवेदन म्हणजे आणखी जर त्याच्याबद्दल आर&डी करू किंवा जे आपले क्वेश्चन थोडे कन्फ्युजिंग होते त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. ऑब्जेक्शन्स तर आम्ही रेज केले, नो डाऊट, बट स्टील काहीतरी क्वेश्चन्स होते जे डिस्कस करताना मी तिथे मध्ये सांगितलं होतं अभ्यासिकेमध्ये की हे क्वेश्चन मध्ये थोडी कन्फ्युजनचा स्कोप आहे. तर आपण बघूया थर्ड क्वेश्चन. सगळ्यात पहिले थर्ड क्वेश्चन होता जो हिस्ट्रीवाला होता. हा, याच्यामध्ये ना हे पण मी म्हटलं होतं की पहिली सूत कापडची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. आपल्याला माहित नव्हती, म्हणजे कसं होतं याच्यामध्ये कोणी कोलकाता म्हणे, कोणी मुंबई म्हणे, कोणी हे म्हणून राहिलं होतं की विदेशी कोणती किंवा स्वदेशी कोणती, याच्यावर पण क्रायटेरियावर बरेच लोक हे करून राहिले होते की थोडे वाद घालून राहिले होते की असं होते तसं होते. त्याच्यामध्ये मग जास्ती ओव्हर थिंकिंग करायचं काहीच प्रॉब्लेम नव्हता. आयोगाने सरळच ऑल ऑफ दिस आन्सर दिला आहे. म्हणजे अति आपण कधी कधी खूप डोकं लावत राहतो आणि उगीच मार्क्स लूज करतो. तर मार्क्स लूज होते तर एक मार्क्स तो जातो, सोबत 0.25 पण जातो. त्याच्यामुळे 1.25 मार्क्स तर लॉस होते आणि इथे तर 0.5 वगैरेची हे आहे, रेस आहे. म्हणून आपण हे अफोर्ड नाही करू शकत. तर ते सरळ सरळ नाही समजलं किंवा काही कन्फ्युजन असलं तर आपल्या ठोकणाऱ्यांसोबत जायचं, आपल्या ट्रिक्स अँड टिप्स सोबत जायचं. ऑल ऑफ दी सोबत याचा आन्सर आहे. आपला ट्रिक याच्यामध्ये पण हे पडून राहिली, काम करू राहिली. आता याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन होता की होम रूलच्या बाबतीत. मी तुम्हाला सांगितलं होतं की होम रूलचा आन्सर म्हणजे होम रूल म्हणजे काय. आता होम रूल म्हणजे काय हे एक डेफिनेशन आहे. तर डेफिनेशनच्या क्रायटेरियाने आपण गेलो होतो. होम रूल म्हणजे काय, तर स्वराज्य प्राप्त करून, म्हणजे सिंगल ऑप्शन वाला कार्यक्रम आपण असं केलं होतं, स्वराज्य प्राप्त करून घेणे. आता हा आणि आयोगाने काय घेतलंय, आयोगाने सगळेच घेतलंय, ऑल ऑफ, म्हणजे सगळे, म्हणजे एक जो इरेलिव्हंट आहे तो सोडून दिला. स्वशासनाचा प्रतिकार करणे हे तर खूपच इरिलेव्हंट आहे. स्वशासन तर आपल्याला पाहिजेच होतं. त्याच्यामुळे तीन वरचे 3 घेतले आयोगाने, हे सोडून दिलं. आता आयोगाने हे दिलेलं उत्तर अल्टर पण होऊ शकते, एक हे पण येऊ शकते. जो आपले जे ट्रिक्स अँड टिप्स होते किंवा हे जे अनालिसिस होतं हे सगळं आपलं मेन्स वगैरेच्या याच्याहून आलं होतं की हे असं चेंज होऊ शकते किंवा ऑल ऑफ दीज येऊ शकते किंवा एक सिंगल ऑप्शन येऊ शकते, कोणते डेफिनेशन येऊ शकते. त्याच्यामुळे जास्त पॅनिक व्हायचं काम नाहीये. आपल्या आपल्या अभ्यासाला, आपल्या जे आपली टेक्निक असते याला स्टिकच राहायचं. चेंज पण होऊन येऊ शकते क्वेश्चनचा आन्सर, आपण काहीच चॅलेंज करू शकत नाही. शेवटी आयोग आहे, ते आयोग अनप्रेडिक्टेबलच आहे. तर याच्यामध्ये तर आयोगाने हे आन्सर दिलंय. बघू काय होतं पुढे, चेंजेसला जागा तर आहेच. नेक्स्ट आपला क्वेश्चन होता की आणखी एक, म्हणजे जॉग्राफीमध्ये मोस्टली ऑब्जेक्शन नसतात कारण की ते एकदम स्टॅटिक असतात, आणि याच्यामध्ये पण पॉलिटीमध्ये पण कसं असते, एखादी गोष्ट इंटरप्रिटेशन वाली असली. आता तुम्ही बघितलं असाल की इकॉनॉमिक्सचे बरेचसे क्वेश्चन इंटरप्रिटेशन वाले होते, तर त्याच्यामध्ये आयोगाने थोडं हे केलं आहे की तुम्हाला काय वाटते किंवा आयोगाला काय वाटते. आता हा 26 नंबरचा क्वेश्चन असाच आहे. मराठी इंग्रजीमध्ये वाचण्यामध्ये त्यांचं हे होऊन राहिलं की भारतीय हस्तकला विकास महामंडळ स्थापना 1958 मध्ये झाली म्हणते, आणि PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे म्हणते. आता पुरस्कृत, आता इथे काय आलं, सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर स्कीम. आता स्पॉन्सर स्कीम म्हणून ठीक होते हे की सेंट्रल गव्हर्नमेंट, पण कसं आहे, P1 विश्वकर्मा योजना आहे ना, सेंटर सेक्टर स्कीम आहे. तुम्ही जर UPSCचा अभ्यास करत असाल किंवा तुम्हाला जर म्हणजे तुम्ही बघितलं असेल ते करंट अफेअर्स बाजीराव रवीच्या, तर त्यांनी ना सेंट्रल सेक्टर स्कीम, सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आणि स्टेट स्कीम असे सगळ्या स्कीमला एकदम क्लासिफाय केलंय. पण इथे आयोगाने ते एकदम रिजिड क्लासिफिकेशन नाही कन्सिडर केलंय. आयोगाने बस शब्द टाकून दिला झालं. म्हणजे जो एकदम कोअर मधला कोअर असते किंवा खूप जास्त डीप मध्ये जाऊन आपण कधी कधी काढतो किंवा खूप ओव्हर थिंक करतो असं नाही. असा लिननली क्वेश्चन विचारलाय, हा एवढ्यात झाली होती, हे केंद्राची, म्हणजे आयोगाला अपेक्षित आहे की ही स्कीम केंद्राची आहे, बस, स्टेटची नाही. आता PM म्हटल्यावर केंद्राची स्कीम राहणारच आहे. मग त्याच्यामध्ये खूप जास्त विचार नाही करायचा की सेंटर सेक्टर स्कीम आहे की सेंट्रली स्पॉन्सर स्कीम आहे. आयोग MPSC मध्ये ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मोकळ्या असतात. त्यामुळे आपण जास्त ओव्हरथिंक न करता हे जे ABC आहे बोथ करेक्ट हेच आन्सर दिला आहे आयोगाने. हा,
हा बोथ करेक्टच आन्सर दिलाय, तर हेच आपला आन्सर कन्सिडर करू. कोण की त्यांनी खूप ओव्हरथिंक नाही केलं तर आपणही ओव्हरथिंक नाही करायचं. शेवटी काय असते, एक्झाम काढायची आहे. अजून हा एक क्वेश्चन मला बेसिकली विचारला होता यांनी, तर मी तुम्हाला सांगते की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हे जे आहे ना, हे दोन्ही तुम्ही बघितलं असेल ना, तर हे जो क्वेश्चन आहे हा एकदम सेम आहे. कमावलेले क्वेश्चन उत्पन्न इथे फक्त असते नसते मध्येच डिफरन्स केलाय. त्याच्यामुळे आपण आपल्या ठोकताड्याने गेलो तर एकच, एक तर असेल नाही तर नसेल. त्याच्यामुळे हे दोन तर गेले, मग काय उरलं वरती दोन. पण कोणी अभ्यास केलं पोरांनी मला एवढं कन्फ्युज केलं होतं की हे असं आहे, ह्याच्यामध्ये असं म्हटलंय, त्याच्यामध्ये तसं म्हटलंय. खूप जास्त, आणि आपल्याकडे 1 तासच असतो पेपर सॉल्व्ह करायला, मग आपण खूप जास्त डीप मध्ये घेत बसलो, त्याचं बालकी खाल काढत राहिलो तर मग आपलं क्वेश्चन चुकते. मग असते नसते बस याच्यापैकी 2 पैकी 1 मारायचं झालं. याच्यामध्ये काय म्हटलंय की डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी मध्ये इन्कम अर्न बाय नॅशनल आउटसाइड कंट्रीचं येतच नाही. जीडीपी म्हणते स्थूल देशांतर्गत, देशांतर्गत म्हटल्यावर देशाबाहेरचा विषयच नाहीये. त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगतो की रीडिंग बिटवीन द लाईन, रीड द क्वेश्चन केअरफुली. क्वेश्चन केअरफुली वाचायचं आणि त्याचं जे आन्सर आहे हे आयोगाच्या प्रश्नांशी अनुषंगाने काढायचं. आपलं जास्त डोकं त्याच्यामध्ये लावायचं नाही. कारण की तुम्ही, आणि हे कधी होते जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस सेट करता, तेव्हा तुम्हाला समजते की आयोगाने कसे अर्थ घेतलेले आहे. आपल्यानुसार न घेता आयोगाने कसा अर्थ घेतलाय, आयोगाने त्याच्यामध्ये कसा सूट दिली आहे किंवा खूप खोलात गेला आहे, काय केलंय. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करूनच समजते, पुस्तकातून नाही समजत. म्हणून पुस्तकामध्ये सगळं मारून लिहिलेलंच असतं. शेवटी आपल्याला पेपर द्यायचा. ठीक आहे, हा एक क्वेश्चन आणखी 31 नंबरचं काहीतरी होता. एक सेकंड. हा, हे बा, इथे ऑलवेजच्या बाबतीत खूप जण हे बोलले की ऑलवेज लिहिलाय म्हणून ऑलवेज तर आपण नेहमी इनकरेक्ट घेत असतो, म्हणजे ऑलवेजच्या कीवर्ड बद्दल आपण हे असतो. आता नेट ऑलवेज लेस दॅन, आता नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन म्हणजे येत नाही, डेप्रिसिएशन काढून असते. मग डेप्रिशिएशन काढाल तुम्ही तर ते छोटं नाही होणार का, म्हणजे जीडीपी मधला एक भाग उडाला, थोडासा भाग उडाला, तर मग ते बरते नॅशनल इन्कम जे डेप्रिसिएशन काढून, घसारा काढून, मग ते लेसच असणार आहे. कारण की नेट बनून राहिलं, त्यातून काहीतरी मायनस केलेलं आहे. म्हणून आपण कीवर्डच्या बाबतीत हे जे टेक्निकल गोष्टी आहे की ऑलवेज लेस, हा तर त्याच्यामध्ये कीवर्ड आहे तर त्याला व्यवस्थित बघायचं की कीवर्ड आहे. तर मग मी तुम्हाला नेहमी सांगतो कीवर्ड असला की आपल्या अँटिया ऍक्टिव्हेट करायचे आणि त्याला बघायचं की हा कीवर्ड कोण आलाय. ठीक आहे, तर मग हा एक समोरचे बरोबर आहे. इथे त्याच्याच अनुषंगाने दुसरं दिलंय की स्थूल मध्ये घसारा असतो, नेट मध्ये घसारा नसतो. तुम्हाला मी तेव्हाही सांगितलं होतं की हे जे स्टेटमेंट असतात ते कंटिन्युएशन मध्ये वाचायचे एका पॅरासारखे, की स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निव्वळ उत्पादन नेहमीच कमी असते. ठीक आहे, समोर राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाराचा समावेश होतो, निव्वळ मध्ये होत नाही. म्हणजे हे दोन्ही कंटिन्युएशन मधले वाक्य तिथल्या तिथनं उचलले आहे ना, कोणी पेस्ट केले, दोन्ही करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे आपण इंटरप्रिटेशन काय घेतो, आयोग काय घेते, याच्यावर थोडं लक्ष द्यायचं. हा, याच्यामध्ये ना खूप जणांनी हे म्हटलं होतं की चायना इकडे आहे, अमेरिका तिकडे आहे. तर आयोगाने मला वाटते काय दिलंय, पहिल्या आन्सर की मध्ये 4 आन्सर दिलाय आयोगाने. आपण बघूया. आयोगाने 4 आन्सर दिले आणि बरेच लोकांनी म्हटलं होतं की चीन आणि अमेरिकेमध्ये कन्फ्युजन होऊन राहिलंय की बट चीन आता समोर राहिलंय, तर मग बरेच लोकांनी पहिलं कन्सिडर केलं होतं. तर ते तर आयोगाने आता 4 दिलाय, अजून चेंज होऊ शकते. पण म्हणजे सगळी काही फायदा नाही, तर पहिलं ऑप्शन आणि 4th ऑप्शन मध्येच आहे. बाकी भारत 5व्या नंबरच आहे, कारण की भारताने फक्त फ्रेंचला रिप्लेस केलं होतं, समोर आला होता. ठीक आहे, हा, याच्या बाबतीत तर मला विचारलं होतं की काय आहे म्हणे, म्हणजे जो आपला क्वेश्चन आहे याच्यावाला, हे केडकरवाला. आता केडकर जी समिती आहे ना, मी तुम्हाला म्हटलं होतं केडकर समिती ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म पण नाहीये, ट्रेड रिफॉर्म मध्ये नाहीये. केडकर समिती, विजय केडकर होते ना, ते आपले फायनान्स कमिशनचे हेड होते. त्याच्यामुळे त्यांचं जे जास्त रिलेशन आहे ते टॅक्स वगैरे, म्हणजे जीएसटी जेव्हा सगळ्यात पहिले त्याच्याबद्दल चर्चा चालू होती तेव्हा विजय केळकर कमिटी होती त्याच्यावर. पण जीएसटी इज नथिंग बट इनडायरेक्ट टॅक्स.
त्याच्यामुळे आपण इनडायरेक्ट टॅक्स सोबत जाऊन हेच आयोगाने बरोबर दिलं. बरेच लोक फायनान्शियल सेक्टर याच्याबद्दल कन्फ्युजन होते, कारण की ते एका म्हणजे विजय केळकर एक इन्क्लुझिव्ह पर्सनॅलिटी आहे, ते फायनान्स सेक्टर टॅक्स रिफॉर्म याच्याशी रिलेटेडच आहेत, कारण की फायनान्स कमिशन मध्ये पण ते होते. पण याच्यामध्ये त्यांची जी एक्सक्लुझिव्हली कमिटी होती ती जीएसटी रिलेटेड होती आणि ती इनडायरेक्ट टॅक्स बद्दल होती. हा क्वेश्चन पीवायक्यू मध्ये पण दिसेल तुम्हाला, तर त्याच्याबद्दल कन्फ्युज नाही व्हायचं की आयोगाने असं दिलं जाता काय करावं, कारण की जेन्युइन जे ऑब्जेक्शन आहे तेच कन्सिडर होतात आणि एक दोन क्वेश्चन कॅन्सल होतात, तर ते खूपच थोडे असले वादग्रस्त. तर आणि कधी कधी खूप सारे हे करतात पुण्यातले वगैरे क्लासेसवाले किंवा ह्याच्यावाले खूप ऑब्जेक्शन बंबाट करतात, एवढे ऑब्जेक्शन टाकतात की मग ते जेन्युइन जे ऑब्जेक्शन आहे ते कन्सिडर नाही होत आणि क्वेश्चन कॅन्सल होऊन जाते. क्वेश्चन तुमचा बरोबर असलेला क्वेश्चन कॅन्सल झाला की तुमचं एका मार्काचं नुकसान झालं आणि तुम्ही रेसच्या थोडेसे दूर गेले. त्यामुळे असं नाही व्हायला पाहिजे जेन्युइन पर्सन सोबत. त्याच्यासाठी ही सगळी खटाटोप चालू आहे. पुढीलपैकी कोणतं क्वांटम कण ह्या शब्दाची निर्मिती केली आहे, कोणी केली आहे? याच्यामध्ये ना काही लोकांनी इंटरनेटहून काढलं होतं. त्याच्यामध्ये हा जो आहे इकिमोई अनोर्चुआ याचं पण नाव आहे आणि मार्क्रीटचं पण नाव आहे. आयोगाने ते मार्क्रीट कन्सिडर केलेलं आहे, पण यांचं पण नाव आहे त्याच्यामध्ये. आता आयोग चेंज करते की नाही बघू. याच्यामध्ये त्यांनी मार्क्रीट कन्सिडर केलं. तुम्ही ऑब्जेक्शन प्लेस केलं होतं आम्ही की, पण त्याचा रेफरन्स देताना थोडं डिफिकल्ट चाललं होतं. म्हणजे कसं इंटरनेटचा रेफरन्स कन्सिडर नाही होत, तुम्ही कोणत्या पुस्तकाचा कोणत्या रिसर्च पेपरचा रेफरन्स दिला तर वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळे ऑब्जेक्शन रेज करताना पण ना थोडी काळजी घ्यायची. कुठलंही ऑब्जेक्शन रेज नाही करायचं, त्याला कॉन्क्रीट आपलं काही जोडायचं, तेव्हा ते ऑब्जेक्शन टिकते, नाही तर आयोग ते ऑब्जेक्शन कचऱ्यात टाकते. त्याची काळजी घ्यायची, कारण की ऑब्जेक्शनचे पैसे लागतात ना, आणि स्टुडंट त्याबाबतीत पहिलेच विचारायचं काठावर काम असते. नेक्स्ट कोणतं ऑब्जेक्शन आहे का? नाही वाटतं, ठीक आहे. बाकी तर हे होते आपले, याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही आहे. बाकी काही असलं तर तुम्ही मला फॉलो करू शकता. आपलं हे पण माझं एक इंस्टाग्राम चॅनल पण आहे, ज्यावर पण मी अपडेट टाकत असते आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तो पोस्ट करतातच. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स.